नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे गोमवेदक विद्यामंदिरचे ज्येष्ठ शिक्षक श्री सुहास भोईर यांचा सेवापूर्ती समारंभ मोठ्या उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडला। दीर्घ 27 वर्षांच्या अखंड सेवेनंतर त्यांच्या कार्याची उजळणी करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या समारंभात संस्थेचे विश्वस्त श्री मारुती शिर्के गुरुजी, अध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे, सचिव श्री मंगेश शेठ देशमुख, शाळा समितीचे चेअरमन श्री महेंद्र शेठ कसबजे, कार्यकारी मंडळाचे सदस्य किरण शेठ देशमुख, माजी मुख्याध्यापक श्री एन.एच. मुतंगे, विद्यमान मुख्याध्यापक श्री दिलीप ढाकणे, श्री सचिन भाटे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। यावेळी प्राथमिक विद्यामंदिर, गोमवेदक विद्यामंदिर, कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तसेच द तटकरे कला आणि वाणिज्य महाविद्यालय या विद्याशाखेच्या वतीनं श्री सुहास भोईर यांचा यथोचित सत्कार करण्यात आला। नातेवाईक आणि मित्रपरिवारानेही त्यांचा भावपूर्ण गौरव केला। श्री सुहास भोईर यांनी दिनांक 1 डिसेंबर 1998 रोजी संगीत शिक्षक म्हणून संस्थेत रुजू होऊन अखेरपर्यंत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान दिले। त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच शैक्षणिक क्षेत्रात अनेक गगनभरारी घेतल्या। यावेळी सौ जयश्री मचे, श्री रोहित भागवत, प्राध्यापक सर्जे व्ही.बी., संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे, सचिव श्री मंगेश शेठ देशमुख, चेअरमन श्री महेंद्र शेठ कसबजे, मुख्याध्यापक श्री दिलीप ढाकणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मारुती शिर्के गुरुजी, भोईर सरांचे नातेवाईक आदी मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं की संगीत हे आत्म्याचे अन्न आहे। गेली 27 वर्ष सुहास भोईर सरांनी आपल्या सुरेल स्वरांनी आणि शिस्तबद्ध कार्यपद्धतीनं संस्थेचं नाव उंचावलंय। त्यांच्या सेवेचा आदर्श सर्व शिक्षकांसाठी प्रेरणादायी आहे। सेवापूर्तीच्या प्रसंगी श्री सुहास भोईर यांनी उपस्थितांचे आभार मानत भावनिक शब्दात प्रतिक्रिया दिली। त्यांनी सांगितलं की संस्थेने दिलेला विश्वास आणि विद्यार्थ्यांनी दाखवलेले प्रेम हाच माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार आहे। सेवेतून निवृत्ती ही औपचारिकता असली तरी माझे हृदय कायम या शाळेशी आणि विद्यार्थ्यांशी जोडलेलं राहील। स्वागत गीत श्री रोहित भागवत, किरण सातंबेकर आणि विद्यार्थ्यांनी सादर केले। कार्यक्रमाचं निवेदन श्री सुहास वावेकर तर आभार मुख्याध्यापक श्री दिलीप ढाकणे यांनी मानले। संपूर्ण कार्यक्रम व्यवस्थित पार पडल्यामुळे उपस्थित वातावरण भावपूर्ण आणि संस्मरणीय झाले। सुहास भोईर नाव त्यांचं सुहास आहे। 27 वर्ष हा सुगंध या गोमवेदक विद्यामंदिरमध्ये दरवळत होता आणि आज त्यांचा निरोप समारंभ असला तरी तो सर्व विद्यार्थ्यांच्या अंतर्मनात असलेला सुगंध हा कधीच पुसला जाणार नाही। मगाशी रोडे साहेबांनी सांगितलं की विद्यार्थी जेव्हा म्हातारा होतो तेव्हा त्या शिक्षकाचं नाव पुसलं जातं। आम्ही सुद्धा आमच्या जुन्या शिक्षकांची आठवण काढतो, ते सोडून गेलेले आहेत पण तरी त्यांचं नाव येतं। त्यामुळे किमान शिक्षक हा 200 वर्ष जगत असतो। आज सागर पुत्र असलेला हा सुहास भोईर जसा समुद्र भांग्याला पण घाबरत नाही, सभेला पण घाबरत नाही। 95-98 ला त्यांनी रुजू झाले। त्यानंतर थोड्या दिवसामध्ये संगीत शिक्षक बंद करण्याची पाळी आली, परंतु त्यांनी ती जबाबदारी पेलली। आपलं शिक्षण कमी असताना सुद्धा इतिहास सारखा आणि मराठी सारखा आणि हिंदी सारखा अतिशय खडतर विषय त्यांनी तो पेलला। म्हणून म्हटलं की अथांग सागर प्रेम त्यांनी या तळ्यातल्या सर्व विद्यार्थ्यांना दिलं। अख्ख्या तालुक्यामधून भागवत सर आणि भोईर सर मग मंत्री येऊ दे, कोणते मोठे सत्कार समारंभ असू दे, या गोमविद्या मंदिरची मुलं आणि भागवत आणि भोईर असा हा आमचा कंपू जायचा आणि ते कार्यक्रम पार पडत असत। तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या या कार्यकारी मॅनेजमेंटनी कला, क्रीडा आणि शैक्षणिक सर्व गुणांमध्ये पारंगत करण्याचा वसा उचलला होता। त्यामुळे सर्व काही विद्यार्थी घडले। त्या तालुक्यातून चांगल्या प्रकारे पेटीवादक आहेत, चांगल्या प्रकारे तबलावादक आहेत आणि त्याचं श्रेय जातं ते भोईर आणि भागवत सरांना जातं, त्याच्यावर सरांना जातं, बाकी कोणाला जात नाही। भोईर सर तुमच्या गळ्यामध्ये एका डोळ्यात अश्रू असतील आणि एका डोळ्यामध्ये हसू असेल,
आपल्याला कार्यकाळ असतो, रिटायरमेंट नक्की असते. ते रिटायरमेंटप्रमाणे तुम्ही वयोमानानुसार निवृत्त झालेले असतात, तरी तुमचं अजून जबाबदारी वाढलेली आहे. आता जबाबदारी अशी वाढलेली आहे की आपण इथे समोर बसलेले नातेवाईक आहात, त्या सर्वांची जबाबदारी आपल्यावरच आहे. तर तुम्ही मोकळे आहात, ते काम धंद्याला करायचे असतील, पण त्यांच्या सुखदुःखात जाणं, त्यांच्या आनंदात जाणं आणि भूमिकेने भाग घेणं ही तुमची जबाबदारी वाढलेली आहे. त्याचबरोबर तुम्हाला 2 मुलं आहेत. आता मुलांचं काम करण्यासाठी आता तुम्हाला त्यांची नातवंड सांभाळण्याचं चांगल्या प्रकारे दीर्घायू मिळो आणि अशा आनंदी वातावरणामध्ये आपलं कुटुंब जावं. तुम्ही मला सांगितलंय की तुम्ही अलिबागला यायचं, तर माझ्याशी आनंदीचा विषय झाला, पण आम्ही कार्यकारी मंडळाचे सदस्य नक्की आवर्जून तुमच्या इथे येणार आहोत. आणि वार तर असं पाळणार आहोत की बुधवार, रविवार, शुक्रवार पाळणार आहोत, शनिवार, गुरुवार, सोमवार पाळणार नाही आहोत. तर त्यामुळे अजूनही जरी तुम्ही आज स्नेहपत्र दिलं असेल तरी ते आणखी जीवाभावाचं जेवण जे म्हणतो ते आपल्याकडनं आम्ही घेणार आहोत आणि तुम्हाला दीर्घायुष्य लाभो. आणि माझं सांगतो जय महाराज. संगीताच्या दृष्टीने भोईर सरांचं नाव संस्थेमध्ये कायम स्वरूपात राहील. कारण आता संस्थेमध्ये विषय बंद झालेला असला तरी आयुष्यामध्ये संगीत हे महत्वाचं आहे आणि त्या संगीताचे शिक्षक आणि त्यांनी जे आता तळाच्या संस्थेमध्ये जे भजनी मंडळ स्थापन केलंय हे त्यांचा एक निरोप समारंभ घेता घेता एक महत्वाचं हे आहे की त्यांनी विद्यार्थी घडवताना संगीताचा एक विद्यार्थी भजने विद्यार्थिनी भजनासारख्या याच्यामध्ये अग्रक्रमाने सहभाग घेऊन ती कार्यक्रम करायला लागलेली आहे. एक संगीत मंडळ स्थापन केलेलं आहे. त्या दृष्टीने त्यांचं या संस्थेच्या दृष्टीने कार्य संगीतातलं मोठं आहे. आज आता मगाशी दांडे सरांनी सांगितल्याप्रमाणे रिक्षापासून त्यांचं जे आयुष्य आणि आमच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचं आयुष्य सगळं कष्टाचं आणि याच्या दृष्टीने गेलेलं आहे. त्यांनी त्या पद्धतीने पण आज संगीत टीचर म्हणून ते असले तरी त्यांची तब्येत अशी आहे की आज रिटायर असं वाटत नाही. अजून ते 5-15 वर्ष आरामशीर गाठतील आणि 100 सहज गाठतील असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीने त्यांनी गाठावी आणि आपल्या ह्या संगीताचा लाभ जो आहे रिटायर झाले तरी अलिबाग म्हणजे काय तळा अलिबाग हे काही तसं लाभ नाही. त्यामुळे त्या दृष्टीने ते संगीताचा लाभ वेळोवेळी आम्हाला इथे येऊन देतील आणि त्या दृष्टीने 100 वर्ष आयुष्य त्यांना सुख समृद्धीचं जावं त्या दृष्टीने देतो. आज त्यांनी त्यांच्या मुलांच्या दृष्टीने पण व्यवस्थित मार्गदर्शन करून मुलांना पण यशस्वी केलेलं आहे. त्यांच्या उर्वरित आयुष्यामध्ये त्यांचं सुख समृद्धीने जावं. बाकी तर सगळ्यांनी सगळं वर्णन केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या स्वभावाबद्दल काय बोलायला त्यांच्या नावाप्रमाणे सुहासच आहे. सदैव कधी संस्थेमध्ये आज गेली 10 वर्ष मी सेक्रेटरी आहे. मी येताना आल्यानंतर कुठलं जर एखादं काम सांगितलं तर कधीही त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी नसते किंवा काही नाही. आज आमचा संस्थेनी सिनियर कॉलेजचा मोठा एक कार्यक्रम केला युवा महोत्सव. युवा महोत्सवची जबाबदारी घेताना त्यांनी त्या प्रकारे सगळ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या त्या कार्यक्रमामध्ये सर्व सहभाग घेऊन त्यांनी तो तिथे पूर्णत्वास नेला आणि आम्हाला A ग्रेड मिळण्यासाठी त्या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये कुठलंही कमी पडून दिलं नाही. आज तळा तालुक्याच्या दृष्टीने बघितलं तर तहसीलचा कार्यक्रम 15 ऑगस्ट 26 जानेवारी आणि महाराष्ट्र दिनाचे कार्यक्रमाला भोईरचं सकाळी पासून आदल्या दिवसापासून त्यांच्या कार्यक्रमाचं नियोजन आणि करतच असतात. ह्याच्या पुढे आम्हाला आता बरंच तुम्हाला सांभाळायला लागेल. कारण
त्यांचं नाव असंच पुढे जाऊ द्या मी सर्वांना सांगून त्यांना शुभेच्छा देऊन सुरुवातीलाच आपल्याला भोईर सर निरोपाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जसं आयुष्यामध्ये नोकरी मिळणं महत्वाचं असतं तसं सुखरूप निरोप होणं हा सुद्धा फार महत्वाचा असतो. आपणास तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळामध्ये काम मिळालं. आपण रायगड जिल्ह्यात आणि त्या संस्थेमध्ये आपण निवृत्त होतो ही निश्चितच आपल्यासाठी आणि आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. सुरुवातीच्या काळामध्ये मी थोडा या संस्थेशी संबंधित असल्यामुळे जेव्हा संगीत शिक्षक हे मगाशी म्हटल्याप्रमाणे 95ला मनोज जोशी मुख्यमंत्री झाल्याने भरावे असा आदेश आला त्यावेळेला भागवत सर असतील आणि आपण असाल. आपली शिक्षणातली अडचण आणि आपण प्रावीण्य केलेलं शिक्षण ही तफावत त्यावेळेला संस्थेच्या समोर मोठी होती. सर त्यावेळेला ती अडचण नेहमी म्हणजे कार्यकारी मंडळामध्ये त्याची चर्चा होत असेल आणि मग आता हे कसं काय होणार हे तुम्ही कसे कायम होणार याच्याबद्दलच्या जेव्हा काही अडचणी त्याच्या वेळेला चर्चेला यायच्या तेव्हा संपूर्ण संस्था तुमच्या पाठीवर उभी होती आणि तुमचं ते काम व्हायलाच पाहिजे अशा प्रकारची संस्थेचं त्यावेळेला म्हणजे इच्छा होती. तर एकीकडे नंतर असं आलं की त्यांना घेत असताना ते किमान काय बीएड असावं का असं काय काय सगळं चांगलं होतं. परंतु ती समस्या न आणता समोर आपल्याला संस्थेच्या कोटामध्ये सहभागी करून घेतलं आणि मग आपण दिलेल्या संस्थेमधलं योगदान हे निश्चितच चांगलं आहे, प्रशंसनीय आहे. तुमची आणि भागवत सरांची साथ तसं भागवत सरांनी अगदी गर्वरून सांगितलं की आम्ही कधी भांडलो नाही. कलेमध्ये हेच महत्वाचं असतं. कलाकारांनी भांडण करायचं नसतं. कलाकारांनी कला सादर करत माणसाला आनंद द्यायचा असतो, घडवायचा असतं, समाजाला संबोधित करायचं असतं. ते काम तुम्ही नवीन पिढीच्या समोर भागवत सरांनी तुम्ही दोघांनी प्रामाणिकपणे केलं आणि म्हणून जनगण जेव्हा सुरू होतं तेव्हा तुमची आठवण येईल. वंदे मातरम जेव्हा सुरू होतं तेव्हा सर तुमची आठवण होईल. हे जे बोललं गेलं त्याच्या मागचं कलाकाराचं महत्व आहे. कलाकार जेव्हा म्हणजे साधारणतः तबला म्हणा पेटी म्हणा ही कधी वाजते की कीर्तनामध्ये वाजते. तुम्ही घडवलेल्या विद्यार्थ्यांमधला कधीतरी एखादा विद्यार्थी कोणतरी विद्यार्थी एखाद्या कीर्तनाच्या मैत्रिणीमध्ये पेटी वाजवायला बसेल. भागवत सर तुम्ही घडवलेला विद्यार्थी एखादा जेव्हा तबल्याच्या साथ देत कीर्तनामध्ये सहभागी होईल तेव्हा निश्चितच आपल्या संस्कृतीची जडणघडण त्या निमित्ताने होईल. आता तुम्ही मगाशी म्हणले की आमचा काय वादच झाला नाही. कलाकार कसं असतं की जेव्हा रात्रीची वेळ असते 11-12 वाजता तर कधी कधी झोप यायची शक्यता असते. अशा वेळेला पेटीवाला झटकन असा सूर बदलतो की तबलेवाल्याला जाग येते आणि तबलेवाल्याला असं वाटतं की पेटीवाला गडबडतोय. तो झोपतोय की काय तो मला धनग असा त्याला ते काय म्हणतात ते तुम्हालाच माहिती. झटकन तो थाप देतो का पेटीवाल्याला जाग येते. कलाकारांची सांगड असते आणि ती सांगड तुम्ही दोन शिक्षकांनी नेहमी आपल्या संस्थेमध्ये चांगल्या पद्धतीने प्रामाणिकपणे केली. त्यामुळे मनापासून आपलं अभिनंदन. आता एकीकडे हे करत असताना तुमच्यावर तुमचा जॉब म्हणजे कदाचित तुमचा तो विषय नसताना सुद्धा तुम्ही मराठी शिकवलं आणखी इतिहास शिकवला, समाजशास्त्र शिकवलं. आता इतिहास म्हणजे अशी गोष्ट आहे त्याला सुद्धा कलाकार लागतो. आजचे जे अध्यक्ष आहेत आपल्या कार्यक्रमाचे शिर्के गुरुजी हे मला 4थीला शिक्षक होते आणि 4थीला बघा ते असं शिवाजी महाराजांचं ते पुस्तकावर फोटो मागे 3-4 मावळे तेव्हा ते जो काही इतिहास तिथे शिकवायचे तो सुद्धा असं छत्रपती शिवाजी महाराज समोर उभे आहेत की काय अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला 4थी पर्यंतचा इतिहास शिकवला. मग त्याच्यानंतर आमच्याकडं आम्हाला शिकवणारे वप्पा गावडे त्याच्यानंतर मुतुंगे सर यांनी आम्हाला इतिहास शिकवला. तुम्ही ज्या मुलाला इतिहास शिकवला असाल ते सुद्धा तुमची तशीच आठवण ठेवते. तर इतिहास आमचे भागवत सर तब्येतीने जरी बारीक असले तरी असा पेटवतात समोरच्याला ती कला आहे. त्यामुळे तुम्ही ती 2 जणांनी चांगली कला आपल्या संस्थेमध्ये रुजवली आणि त्यामुळे अनेक विद्यार्थी
इथे ऐतिहासिकरित्या सुद्धा चांगले घडले, त्याचा आवर्जून उल्लेख आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी करतो. राहिला प्रश्न इतर दोन्ही जणांनी काय झाले की आम्हाला उत्कृष्ट भोजन सरांच्या घरी मिळालं. आम्ही घरी बोलवतच नाही. आता मी सभापती म्हणून अलिबागला जेव्हा यायचं तेव्हा तरी बोलले असते. आता कोळी समाजाचा माणूस म्हणजे भागवत सरांच्या चवीचं काय समजणार, मी जास्त करू शकलो असं. पण तरी सुद्धा एक ब्राह्मण माणसाने माझ्यासाठी वेगळं जेवण केलं जात होतं आणि ते उत्कृष्ट होतं असं बाईंचं आणि तुमचं कौतुक केलं. आता ते कसं करावं. किरण शेट्टी मला कानात सांगितलं की अनेक वेळेला विद्यार्थ्यांना त्यांनी घरी नेलं आणि घरी 4-4 दिवस ठेवून त्यांना, माझ्या घरातले पण विद्यार्थी तुमच्या घरी राहिले आहेत. त्यामुळे शिक्षकाची जबाबदारी संध्याकाळी 5 वाजता बेल वाजल्यानंतर संपत नाही. काय काय वेळा असं होतं 5 वाजले तरी दरवाजा उघडाच, पंखा चालूच, लाईट चालूच, हे सिस्टम असं होऊन ते तुम्ही कधी केलं नाही. तुम्ही त्या विद्यार्थ्यांना घरी नेले, त्यांना जिव्हाळा लावला. त्यामुळे तुम्ही जोपर्यंत तुम्ही घडवलेले विद्यार्थी म्हातारे होत नाहीत तोपर्यंत भोईर सरांचं नाव काय जात. हीच मोठी गंमत आहे. शिक्षकाच्या नशिबी हाच मोठा गोष्ट आहे भाई की तुम्ही घडवले. आता माझा मुलगा किती मोठा डॉक्टर जरी झाला तरी तो म्हणाला गणित शिक्षक आम्हाला शिकवलं पर्यंत भाई सुद्धा तो कदाचित माझं म्हणजे वडिलांचं योगदान मोठं असं म्हणतात. पण शिक्षणाचा विषय निघाल्यानंतर तुमचा विषय निघाला. त्यामुळे अनेक विद्यार्थी तुमचं त्या निमित्ताने नाव घेतील आणि मग माणूस अजरामर होतो. जीवनामध्ये अजरामर होण्याची जी काय संधी मिळते ती शिक्षकांना सर्वाधिकपणे मिळते असं मला वाटतं आणि त्याच्यानंतर मुलांना मिळत असेल. त्यामुळे आमची आठवण कोण ठेवेल नाही ठेवेल, संस्थेत गेलेले शिक्षक ठेवतील नाही ठेवतील काय, तर तुम्ही पण ठेवाल असं आम्ही अपेक्षा आजच्या कार्यक्रमाची मी करतो. आता जिल्हा परिषदेला मंगेश शेठ पण नाही मी पण सभापती नाही. त्यामुळे अलिबागला कधी येणार आणि तुमचं कधी जेवणार हा प्रश्न आहे. पण हे जेवणाचं मी का बोललो की आता मला घाईला जायचं असल्यामुळे आता होणारं जेवण सुद्धा मला माझ्या नशिबी नाही. असं गमतीचा भाग आहे, हा गमतीचा भाग आहे. हा त्यामुळे एक दिवस कधीतरी आम्ही अलिबागला येऊ, तुमच्या येऊ, कधीतरी नक्की येऊ आणि त्याचाही आनंद घेऊ, नक्की आनंद घेऊ. कारण ही शेवटी हा याचा गमतीचा भाग आहे. तुम्ही चांगलं काम केलं. कधी आमच्याकडे तुमच्याबद्दलची जी काही तुम्हाला जमत करताना एक तळा बौद्धवाड्याची मुलगी, बौद्ध समाजाची मुलगी, हिंदू धर्मातले अभंग चांगल्या पद्धतीने सादर करते हे तुमचं धर्मावर टाकून बोलत नाही. कित्येक मुस्लिम समाजाचे माणसं आजू सर ज्ञानेश्वरी तोंडपाठ मुस्लिम समाजाचे असून सुद्धा मी म्हणतो धर्मात कुठल्याही जन्माला यावं पण दुसऱ्या धर्माबद्दलचं आपल्याला ज्ञान असावं आणि ते आपण लोकांसमोर सादर करून आपला मोठेपणा सिद्ध करावा. तुम्ही एक बौद्ध मुलीला सुद्धा एक चांगली कलाकार बनवले ते आम्ही पाहिलं. परवा तिने सुद्धा भजन वगैरे केलं हे महत्वाचं आहे. विद्यार्थी घडवण्याची कला तुमच्यामध्ये होती, भागवत सरांमध्ये आहे. त्यामुळे आता भागवत सर तुमची एक बाजू जरी नंदी पडलेली असली तरी कोणतरी पेट तुमच्याकडे दोन्ही कला आहेत. आता दोन्ही कलातला माणूस तुम्हीच काय काय ते बघा आणि सांभाळा आपल्या या संस्थेला. पण आमची सुद्धा आता कारकिर्द कनेक्शन हा त्यामुळे उद्या असू नसू कदाचित हा निरोप समारंभ माझ्यासाठी शेवटचा असू शकतो. असलो तर ठीक, नसलो तर त्याहून ठीक, तसं काय नाही. त्यामुळे माझ्या आपल्या सर्वांना विनंती हीच आहे की संस्थेमध्ये राहत असताना संस्था ही फार महत्वाची आहे. ज्या संस्थेने आपल्याला रोजीरोटी दिली तिची आठवण आपण सदैव इथे ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे असं मला वाटतं. तुम्ही मॅडम जेव्हा तयार आला किती सगळ्याला तुम्ही आणि मी 2002ला उपसभापती मी हजर करून देतो. मला सांगायचा उद्देश काय, मी 2002ला पंचायत समिती तळाचा उपसभापती झालो. तेव्हा पंचायत समितीमध्ये तुम्ही हजर झाला आणि त्यावेळेला सभापती साबळे मॅडम होते आणि तुम्हाला हजर करून देण्याचा योग सुद्धा मला सभापती म्हणून मिळाला. त्या ह्याच्यामध्ये तुम्ही गेली आता 22-23 वर्ष तळामध्ये काम केलं. तुमचंही काम चांगलं आहे, तुमच्याबद्दलही लोक चांगलं बोलतात.
त्यामुळे आता कोण कुणाच्या पाठीवर आहे याच्यापेक्षा तुमची जोडी एकमेकांच्या पाठीवर आहे आणि तुम्ही तुमचा चांगला संसार आणि चांगलं घडवलं त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून त्याबद्दल पण तुमचं अभिनंदन करतो. कारण शेवटी तुम्ही पण अनेक विद्यार्थी तुमच्या माध्यमातून या काळामध्ये घडवलेले असतात. शिक्षक हुशार असतात म्हणून तो शिक्षक नाही का. शिक्षक हा माणूस हुशार आणि अनेक माणसं घडवलेली असतात, अनेक पुढारी घडवले असतात, इंजिनियर डॉक्टर सगळं घडवलं असतं. कालच बाईने अलिबागची ऑर्डर करून घेतली. तळा तालुक्यातला आपला नवऱ्याचा कारभार संपलेला आहे, आपण बॅक टू पॅव्हलियन अलिबाग मस्त पैकी मच्छी म्हणजे नाही म्हणजे बघा किती टायमिंग साधले बरोबर जोडीने. पण तुम्ही दोन्ही माणसं तळा तालुक्यातून जात असताना जसं अलिबागला तुमचं घर म्हणजे आम्हाला आमचं वाटेल तसं तुमच्यासाठी तळा तालुका हा तुमचा आहे. ही संस्था आपली आहे. या संस्थेमध्ये कधी येऊन आपण हक्काने यावं बसावं. कधीच वाटलं पुन्हा एकदा पेटीचे स्वर विद्यार्थ्यांना ऐकावे तर नक्की भागवत सर तुम्हाला सांगतील किंवा हे सर सांगतील तुम्ही या असं तुम्हाला अगदी खुलं निमंत्रण मी आजच्या कार्यक्रमाच्या देतो. तुम्हाला ईश्वर दीर्घायुष्य देव. तुमच्या आयुष्यामध्ये तुमची मुलं बाळं जे काय आहे ते सौख्य आपल्याला सगळ्यांना सांगू जावं. पूर्ण नातेवाईक त्यांचा आपल्याला सदैव प्रेम मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि मी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. या ठिकाणी बऱ्याचशा व्यक्तींनी भुईर सरांबद्दल खूप काही माहिती सांगितलेली आहे. त्या वेगळी थोडंसं मी बोलणार नाही, जास्त काही बोलणार नाही. मी 95ला आलो, भुईर सर 98ला आले आणि एका वर्षात भुईर सरांची आमची ओळख झाली आणि भुईर सरांचं लग्न जमलं आणि भुईर सरांनी आग्रह केला की तुम्ही लग्नाला यायचंच, सगळी सोय आहे आणि हळद कशी असते हे तुम्ही आमची बघायची. ठरलं आमचं. आम्ही रिक्षा केली आणि 2-4 जोडीदार आम्ही भुईर सरांच्या हळदीला गेलो आणि खूप उत्कृष्ट तिथे आमचं त्यांनी यजमानपद आम्हाला चांगल्या प्रकारे दिलं. आमचं त्यांनी चांगली ठेप ठेवली. पण येताना आम्ही एक थंड्याचा ट्रे चोरून आणला. रात्रीची वेळ होती, लांब यायचं होतं आम्ही आणि त्यावेळेला माहिती त्या पद्धतीचंच होतं. सरांनी इथं आल्यानंतर आम्ही मोकळा ट्रे त्यांच्या हातात दिला. हे काय हो तिथे ट्रे कमी पडत मध्ये काय आम्ही आणलं, तुमचा ट्रे घेऊन जा. इतक्या दिलदार मनाचे भुईर सरांच्या इथे नागपंचमीच्या सणाला पण मी गेलो. भुईर सर तुमच्या कोणत्या बहीण असतील तर त्यावेळेस मला माहित नाही, पण आम्ही नागोठण्याला पण आलो आणि अलिबागच्या तिथे शेजारी तुमच्याकडे नागपंचमीला आलो. भुईर सरांच्या गावाच्या जवळ एक यात्रा भरते, त्या समुद्रात आम्ही सगळीकडे 2 जण पायी फिरून ती यात्रा पण करून आलोय आणि भुईर सरांच्या घरी सुद्धा थांबलेलो आहोत. कारण माझी मिसेस आणि भुईर सरांची मिसेस या एकाच केंद्रात इथे त्याही मैत्रिणी होत्या. भुईर सरांचा मुलगा आणि माझा मुलगा हे देखील खास मित्र आहेत. आजही त्यांचे कॉन्टॅक्ट असतात. तेही एकाच वर्गात होते. भुईर सरांसाठी मला असं म्हणायचंय, कोण होतास तू, काय झालास तू, काय जादू केलीस तू. आमच्या अध्यक्षाने सांगितलं. भुईर सर रिक्षा चालवणारे होते, परंतु त्यांच्या नशिबाने साथ दिली. त्यांनी संगीताची डिग्री घेतली, बायको सुद्धा संगीताच केली आणि त्या संगीताच्या डिग्रीवरती भुईर सरांनी तळा तालुक्यामध्ये स्वतःच जीवन एवढं बदलून टाकलं की त्यांनी स्वतःची 2 मुलं उच्च सुशिक्षित केली. त्यामध्ये मुलगी डॉक्टर आहे, आज ते चंद्रपूरला आहे. मुलगा आपल्यामध्ये बसलेला आहे, तोही चांगल्या प्रकारे ग्रॅज्युएट झालेला आहे. म्हणजे स्वतःच्या शिक्षणाची जरी सरांना खंत असली तरी त्यांनी मुलांच्या बाबतीमध्ये मात्र ती भरून काढली. हे सरांचं करावं तेवढं थोडं कौतुक. सरांकडे रिक्षा होती. दर शनिवारी भुईर सर आणि गुरुबाई शाळा सुटली की अलिबागला निघायचे. अगोदर 2 दिवस 2 तास त्या रिक्षा दुरुस्तीला जायची. अहो सर काय तुम्ही हे करताय हे नाही सर, ही माझी लक्ष्मी आहे, हिच्यामुळे मला हे सगळं मिळालंय. आणि शनिवाराला निघायचं की सरांनी त्या रिक्षाला चल धनू, मग पुढे त्यांनी पोरीचं नाव पण धनूच ठेवलं. अहो म्हणलं असं काय करत नाही सर, ही माझी लक्ष्मीच आहे. म्हणजे भुईर सरांनी एवढ्या साध्यापणात या ठिकाणी दिवस काढले आणि आज ते तालुक्यात सगळीकडे भुईर सर संगीत शिक्षक म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये अतिशय नामांकित झाले. अगदी तळ्याच्या बाहेर मानवाचे एसटी स्टँडवर सुद्धा त्यांनी भाषणे केलेली आहेत. खरोखर त्यांना
कधी त्यांना स्वतःचा मान अपमान वाटलेला नाही. पण भागवत सर अर्जुनाच्या रथाचं एक चाक आता निकळलेलं आहे. आता त्यावेळेस कोणी हात दिला होता तुम्हाला माहिती असेल, तसं आता तुम्हाला एक जोडीदार या ठिकाणी तयार करून तो अर्जुनाचा रथ चालवावाच लागेल. त्यासाठी भुईर सरांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा तर देणार आहे. भुईर सरांचे सासरे, त्यांना आम्ही सगळे चिके नाना म्हणायचो. ते इथे बरेच दिवस त्यांची मुलं सांभाळायला लागली. काय नाना तुम्ही यांची पोरं सांभाळताय, नुसते हसणार. भुईर सर हसणार, काही नाही. बाईंचं मी विशेषतः कौतुक करेल. एखाद्या यशस्वी पुरुषाच्या पाठीवरती एखादी यशस्वी स्त्री असल्याशिवाय पुरुष यशस्वी होत नाही. हे भागवत सरांचं भुईर सरांचं उदाहरण आहे. कारण भुईर सरांच्या घरी एकदा 5:30-6 वाजले की मुलांची लाईन, आमच्यासारख्या मित्रांची लाईन. भुईर बाई शाळेतनं दमून आल्या तरी कधीही मी थकलेली आहे आणि भुईर सरांनी सांगितलेलं काम त्या बाईंनी कधी केलं. बाई भुईर सरांपेक्षा उत्साही संगीतावर. त्या देखील सरांबरोबर कुठे कुठे गेल्या, प्रत्येक ठिकाणी सरांबरोबर गेल्या. त्यांना काही संगीताची आवड होती पण सरांबरोबर जायच्या. म्हणजे सरांना बाईने पूर्णपणे मोकळीक दिल्यामुळे सरांनी खूप चांगले आमच्या इथले काही शिक्षकांना सुद्धा संगीत म्हणजे त्यांना म्हणजे संगीताचं शिक्षण दिलं आणि विद्यार्थी तर घडवलेच. भुईर सरांचा स्वभाव अतिशय शांत आहे. नाही हा शब्द मला कधी भुईर सरांकडून ऐकायला मिळालेला नाही. केवळ शाळेच्या संगीतामध्येच नाही पण त्यांच्याकडे कुठलेही काम असेल आणि सर सांगितलं सर हे काम आता व्हायला पाहिजे, वैयक्तिक असो सार्वजनिक असो, ते करणार. ते 100% काम करणार. भुईर सर मी शेजारी राहिलो होतो, खूप आमची जवळची मैत्री. भुईर सर गावाकडनं ते हे पाते आणून उतारे देखील बनवतात. इतकं जीवन त्यांचं कष्टाळू आहे. ते इथे ते जाळे सुद्धा विणवायची. म्हणजे त्यांचा वेळ कधी त्यांनी वाया घालवला नाही. आणि त्याचं नाव विसरलो मी आता. तो थोडासा कंटाळा करायचे. बाबू तुला बाकीचं शिक्षण आलं, तू पेटी शिकला पाहिजे, तू तबला वाजला पाहिजे. तू नको म्हणायचा तरी भुईर सर त्याला जबरदस्तीने शिकवायचे. आणि सरांनी त्याला सुद्धा चांगल्या प्रकारचं संगीताचं शिक्षण दिलेलं आहे. भुईर सर आपण रिटायर होत आहे पण आपलं रिटायर सारखं वय दिसत नाही. आपण अनेक आपल्या जीवनामध्ये खूप मोठी भरारी घ्यावी म्हणून मी या ठिकाणी जाता जाता म्हणेन, असे अनेक पाखरे येते आणि स्मृती पिऊन जाती. 2 दिवसांची रमत गंमत 2 दिवसांची नाती. या ओळीप्रमाणे भुईर सर तुम्ही या ठिकाणी आला. या शाळेचं आमचं सर्वांचं नाव तुम्ही चांगल्या प्रकारे रोशन केलं. असंच तुम्ही भविष्यात करत राहा ही तुम्हाला शुभेच्छा देतो. तुमचं आरोग्य निरोगी राहावं अशी देखील मी ईश्वराकडे प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशा आमच्या शाळेतील शिक्षक श्री भुईर सर, त्यांच्या पत्नी सौ भुईर मॅडम, तसेच त्यांचे सर्व मित्रपरिवार, सर्व नातेवाईक आणि माझे सहकारी सर्व शिक्षक बंधू भगिनी. आपल्या तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेमध्ये भुईर सर दिनांक 1 डिसेंबर 1998 रोजी संगीत शिक्षक म्हणून रुजू झाले. ते नांदाईपाडा तालुका अलिबाग या गावचे रहिवासी असून गेली 27 वर्ष ते ज्ञानदानाचं काम करत आहे. ते संगीत शिक्षक असल्यामुळे त्यांनी कलारसिक विद्यार्थी निर्माण केले. आजचा हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. त्यांच्या जीवनातील महत्वाच्या टप्प्यावर आपण त्यांना निरोप देण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. सेवानिवृत्ती ही केवळ सेवेतून निवृत्त होण्याची घटना नाही तर त्यांच्या आयुष्यातील नव्या अध्यायाची सुरुवात आहे. गेली 27 वर्ष ज्ञानदानाचं कार्य करत असताना ते संगीत शिक्षक असून शासनाच्या निरनिराळ्या धोरणानुसार गेली 7 वर्ष संगीत विषय हा आपल्या अभ्यासक्रमातून काढून टाकला आणि त्यानंतर ते शिक्षक म्हणजे मराठी असेल, हिंदी असेल, समाजशास्त्र असेल यासारखे विषय ते शिकवत असत. मी संगीताचा शिक्षक म्हणजे मी संगीतच शिकवणार हे मला जमणार नाही असं ते कधी नाही हा शब्द त्यांच्या तोंडात आम्हाला कधी दिसला नाही. कारण आमचे पण काही कार्यक्रम 10वीचा निरोप समारंभ असेल, शाळेचे सांस्कृतिक कार्यक्रम असत, त्याच्यात सुद्धा ते नेहमी ते म्हणायचे मॅडम अगोदर तुम्ही आम्हाला सांगा. सगळे त्यांची टीम तयार असेल, नेहमी यशस्तवन असेल, स्वागत गीत असेल, त्या निरनिराळ्या कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम ते निरनिराळे बसवत असत.
त्यांनी विद्यार्थ्यांसाठी तन मन धन लावून कार्य केले. केवळ नोकरी ही जबाबदारी नसून केवळ ही एक त्यांनी सेवा समजून त्यांनी हे कार्य केलेलं आहे. नियमांच्या चौकटीत राहून त्यांनी सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. आज जरी ते सेवानिवृत्त होत असले तरी त्यांची आठवण आणि प्रेरणा आम्हाला सदैव राहील आणि त्यांचं उर्वरित आयुष्य सुख समृद्धीचं भरभराटीचं जावो एवढीच मी सदिच्छा व्यक्त करते आणि माझे 2 शब्द संपवते. आजचा दिवस हा माझ्या आयुष्यातला एक महत्वाचा दिवस आहे की जिथे काही आनंदाचे क्षण आणि आठवणीत राहणारे जे क्षण आहेत त्या क्षणांमधला आजचा हा दिवस हा नक्कीच नोंद घेतला नाही. 2 दिवस जरा अस्वस्थ होतो की भोईर सर काय होत आहे. ठीक आहे, अजून अगोदर वाटायचं अजून वेळ आहे हो, पण 2 दिवसापासून जरा मन चढबीचढ होतो. परवा रात्री असंच लिहायला बसलो, म्हणजे काहीतरी आपण लिहिलं पाहिजे, काहीतरी वेगळं आपण त्यांना निरोप दिला पाहिजे. त्याची संकल्पना वेगळी होती पण ती प्रत्यक्षात उतरली नाही. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो की म्हणजे आम्ही सगळे फोटोज मी जमा करणार होतो. मी ढाकणे सरांशी सुद्धा संपर्क साधला होता की जुने जे काही फोटोज असतील कार्यक्रमातले ते सगळे फोटोज आठवणी म्हणून आपण त्यांना एक चांगला हे देऊया, परंतु ते नाही जमलं. 4 ओळी स्वतः लिहिण्याचा प्रयत्न केलाय. बघूया. गीत आज गाताना मना ग्रंथता आहे, सुराविना आज ताल एकटाचा आहे. आठवे त्या गोष्टी आणि आठवे त्या मैफिली, आठवे त्या गोष्टी आणि आठवे त्या मैफिली, पण ताल घेताना मी एकटाचा आहे, पण ताल घेताना मी एकटाचा आहे. संपली तरीही मैफल, संपली तरीही मैफल मन मुरकी घेता, संपली तरीही मैफल मन मुरकी घेता आहे. अशा या कातर वेळी नवे गीत आठवीत आहे, नवे गीत आठवीत आहे. हे केवळ माझे सर नव्हते, ते माझे मोठे भाऊ. या दृष्टीने गेली 27 वर्ष आम्ही संवाद साधत होतो. अत्यंत सोज्वळ स्वभाव, म्हणजे त्यांची पूर्ण फॅमिली, त्यांचे वडील, त्यांची आई, म्हणजे ते खरे समाजाचे कोळी आहेत आणि मी ब्राह्मण आहे, परंतु हा जातीभेद कधी आडवा आला नाही आम्हाला. त्यांच्या घरी जाऊन मी राहायचो की माझ्यासाठी वेगळा स्वयंपाक करायचे आणि मी तिथे स्वयंपाक करायचो. सुंदर व्यक्तिमत्व आज आहे आणि वाईट वाटतं की चांगल्या माणसाला आपण तू काय असं गेली 27 वर्ष. आणि मला अभिमान असा आहे की गेली 27 वर्षामध्ये मी कधी त्यांची तक्रार केली नाही. मी माझी कधी तक्रार केली नाही कुठल्याही बाबतीत. एखाद वेळेस कधीतरी मतभेद असतील पण फार क्वचित. मी सरस्वती मातेच्या समोर आहे, फार असे इन्सिडेंट झाले नसतील अध्यक्ष साहेब की कधी आमचं भांडण तुम्हाला आलंय की भागवत सर आणि भोईर सर यांचं भांडण झालं किंवा यांच्या तक्रारी झाल्या, कधीच नाही. आणि त्याचा इम्पॅक्ट कधी आम्ही कार्यक्रमांवर करून दिला नाही, कधीच नाही. म्हणजे हा गर्व नाही, स्वाभिमान आहे. आणि सर्व संस्था चालकांनी तेव्हा सुद्धा अत्यंत आम्हाला प्रेम दिलं आणि अजून ते देत आहे. आणि म्हणूनच आज कारण काय होतं, संगीत कला हा विषय असा आहे, हे विषय सगळीकडे महत्वाचे आहे. आणि या जेव्हा हे सूर जुळतात, म्हणजे आमच्या संगीतामध्ये असं म्हटलं जातं की नुसते उपयोग नाही, साथीदारांची साडेसाती होता कामा नये. साथीदार हे साथीदारांसारखे असले पाहिजे. आणि ते साथीदार त्यांचे जेव्हा हे सूर जुळतात तेव्हा ती मैफल अत्युच्च क्षणाला निवडून येते श्रोत्याला. आणि ते नेण्याचं काम आम्ही आमच्या परीने केलं, त्यांनी त्यांच्या परीने 100% केलं. त्यांनी कुठल्याही गोष्टीला ते नाही म्हणाले नाही. कधीही त्यांची वैयक्तिक अडचण असेल, कधीही माझी वैयक्तिक अडचण असेल, आम्ही शेअरिंग करायचो.
विश्वासाने स्टेअरिंग करायचं. त्यांचा विश्वास होता माझ्यावर की भागवत सर सांगतील ते योग्य सांगतील. आणि कधीही त्यांनी आणि मी याबद्दल त्यांच्या विश्वासाला तडा जाईल असं कधीही माझ्यातनं वागणं झालं नाही. असो हा दिवस हा सर्वांच्या आयुष्यामधला आहे. जरी ते इथे नसले तरी आपल्या तालुक्यामधलेच जिल्ह्यामधलेच आहे. आणि त्यांचे म्हणजे अगदी प्रथमेश नव्हता, धनश्री नव्हती. गंमत अशी झाली की त्यांचं लग्न झालं नव्हतं. आम्ही नव्हतो, बाई कुठल्या झाल्या होत्या. आणि जेव्हा त्यांचं लग्न ठरलं त्यांनी मला सांगितलं सर माझं लग्न झालं. म्हटलं काय मॅडमचं नाव काय होतं? काय मॅडम मी विसरलो, ते पण माहिती नव्हतं कुठे असतात मॅडम काय करतात. काय म्हणत ते मी आता सांगतो तुम्हाला, तुमच्या शनिवारी जाईल तेव्हा मी तुम्हाला सांगतो. इतकं जिव्हाळ्याचं नातं आम्ही जगलं याचा मला खूप आनंद होतो. मी परत एकदा सांगतो की दिवस येतात दिवस जातात. मनभेद मतभेद असले तरी मनभेद असू नये. सर्वांशी जुळवून घेण्याची ताकद, एवढा मनाचा मोठेपणा आपल्यात कसा निर्माण होईल याची मी स्वतः चाचपणी करत असतो. असं वाटतं मला की आपण चांगलं द्यावं. त्यांनाही वाटायचं की सर आपण चांगलं द्यावं. आम्ही मातृ मंदिर संस्था सरांनी मगाशी केलं तेच ते चुकाळ्याचं कारण नाही, नवीन व्हायला पाहिजे, तेही मान्य आहे. परंतु जे झालं त्याचा इतिहास सुद्धा काही गोष्टींना माहिती असला पाहिजे. अत्यंत झोपून सर्वजण आणि सर्व स्टाफ असं मी म्हणत नाही काय कधीच केवळ आमच्यामुळे असं झालं असं म्हणण्याचा अर्थ नाही, सर्वांमुळे हे झालं. तेव्हा या सर्व त्यांच्या या सेवेमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांना उज्ज्वल यश प्राप्त झालं. त्यांना कौटुंबिक सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारची परिस्थिती त्यांची सुधारली. अतिशय त्या सर्वांना आणि त्या इथे मुतंगे सरांनी त्यांना हजर करून घेतलं. स्वतः मला ते परवा म्हणाले की आपण परवेज सर, फ्रेडिस सर जे माझ्या वेळेस होते त्यांना आपण बोलवूया. आणि आम्ही बोलवण्यासाठी गेलो. आणि परत एकदा त्यांच्या सर्व कुटुंबियांना मी वंदन करतो आणि त्यांना पुढे दीर्घ आरोग्य त्यांना मिळत त्यांचे उर्वरित आयुष्य आनंदामध्ये जाऊ आणि असाच त्यांचा सहवास साधून करून आम्हाला मिळवून ही परमेश्वराच्या प्रार्थना करतो आणि धन्यवाद. भागवत सरांनी बऱ्याच आठवणी भोईर सरांच्या संदर्भात आता करून दिलेले आहेत. भोईर सरांचा आणि आमचा संबंध तसा ते माध्यमिकला आम्ही जुनियर, पण तरी सुद्धा गेल्या 20-22 वर्षामध्ये भोईर सरांचा जो अनुभव आला तो अतिशय चांगला अनुभव आहे. या 20 वर्षामध्ये भोईर सरांचं कुणासोबत भांडण झालेलं आहे असं मी तरी पाहिलेलं नाही. आम्ही जुनियर असून देखील कधी एखादं छोटंसं काम सांगितलं तर ते लगेच पुढे येऊन ते काम करायचं. हा त्यांचा चांगला स्वभाव. आणि कधीही भोईर सरांना आवाज दिला, हात मारली की तो पहिल्यांदा हसायचं आणि मग बोलतात. श्री कोठासारख्या व्यक्तींना असणारा स्वभाव म्हणजे भोईर सरांचा आहे. त्यांच्या घरी सुद्धा अलिबागला एकदा दोनदा आम्ही मुक्कामी गेलो होतो आणि त्यावेळी त्यांनी जे दिलेलं जेवण आहे भोरे मिळवणे त्याची चव आम्ही कधी विसरणार नाही. घरी आलेल्या माणसाची सेवा कशी करावी ही भोईर कुटुंबाकडून शिकावं. म्हणून भोईर सरांना या पुढचं आरोग्य निरामय जावं, सुखकर जावं, सुख समृद्धीचं जावं अशा त्यांना शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी थांबून सरक मंडळामध्ये कार्यरत असणारे आमचे सुहास भोईर सर सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनी गेली 27 वर्षे तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाची सेवा केली. त्यांची आठवण जर काढायची म्हटलं तर रोज सकाळी राष्ट्रगीतानं सुरुवात ते करतात. संध्याकाळी 5 वाजता वंदे मातरमनं शाळा सुटते आणि स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन आणि महाराष्ट्र दिन हे 3 दिवस ते छोट्या मुलांची तयारी करून घेतात. राष्ट्रगीत असेल, वंदे मातरम असेल, ही त्यांची आठवण आमच्या सतत हृदयात राहील. त्याचबरोबर प्रगत तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालयाचा सांस्कृतिक कार्यक्रम असेल किंवा यूथ फेस्टिवल असेल तर त्यांनी नेहमीच आमच्या विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली. भागवत सर असतील, भोईर सर असतील, यांनी आमच्या महाविद्यालयासाठी नेहमीच मदत केली. त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी ऋणी आहे.
त्याचबरोबर भोईर सरांना उर्वरित आयुष्य सुख समृद्धी भरभराटी चांगले निरोगी जावं ही मी प्रार्थना करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. हा निरोप समारंभाचा कार्यक्रम आहे तो प्रत्येकाच्या जीवनात येतोच, परंतु पहिल्यांदा मी क्षमस्व सांगतो की आम्हाला थोडा लेट झाला, त्याच्यामुळे आपल्या कार्यक्रमाला थोडासा लेट झाला. तरी पावसाळी दिवस आहे म्हणून आम्हाला थोडंसं लेट झाला आमच्या गाड्याला. तरी आता बऱ्याचशा श्रोत्यांनी सुरुवातीला या मॅडमनीचं हे भाषण केलं आणि सगळ्या श्रोत्यांनी इथं भाषण केलं. त्यांनी सगळं भोईर सरांचं अगदी सुरुवातीपासूनचं आयुष्य या सरांनी तर आता रिक्षापासूनचं आयुष्य सांगितलेलं आहे. मी त्यांची मोठी वेळ मला दिलेली आहे. मी नवना लागतो त्यांच्या नात्याने. मी सायन्स स्कूलला होतो सर्व्हिसला. तर आत्ताच बाहेर गेल्यानंतर मला ते बोलले एक इथले कर्मचारी की मी तुम्हाला ओळखतो. तुला कसं हो बाबा की तुम्ही सारायला होतात ना? तुला हो. ते पेपर घेऊन गेले होते. त्यांचे पेपर सगळे मॉडरेटरकडे द्यायचे असतात. इथून तपासून आलेले ह्या शिक्षकांकडून ते मॉडरेटरकडे द्यायचं असतं. तेही काम मी केलेलं आहे. सगळ्या प्रकारे ऑफिस वगैरे सगळं सांभाळलेलं आहे. ऑफिसच्या लोकांना तर आता ह्या काळात भयंकरच काम असतं. हे कोण असतील ते ऑफिसचे लोक त्यांनाही. आणि भोईर सरांबद्दल सगळ्यांनी सगळ्यात ह्याने आता भाषणं झाली त्याचा भरपूर उल्लेख चांगल्या प्रकारे केलेला आहे. ज्याप्रमाणे ते संगीत शिक्षक रिक्षापासूनचा उल्लेख केला. संगीत शिक्षक होते. त्या संगीतामध्ये माणसं जोडण्याचं काम होतं जास्त ह्या विषयात. म्हणजे माणसं आपुलकीने आपल्याकडं वळली पाहिजे ह्याप्रमाणे त्यांनी ते हे काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे आपले अध्यक्ष एक बोलून गेले इथले की त्यांचे हे अध्यक्ष हे बोलून गेले. त्यांनी सगळ्यात जवळ सारांश घेतले. आता सुद्धा हे आता माझ्या अगोदर बोलून गेले त्यांनी सगळा सारांश घेतला. त्यांच्या आयुष्याचा सारांश घेतला असं त्यांनी म्हणलं तरी वावगं होणार नाही. तर त्याप्रमाणे संगीताचं शिक्षक हे सगळे संगीतमय लोकांना आकर्षण करून घेतं आणि त्याप्रमाणे त्यांची जवळीक आणि माणुसकीच्या नात्याने त्यांनी बरीचशी माणसं ह्या तुमच्या सगळ्या सारांशमध्ये मला दिसतं की बरीचशी चांगली माणसं त्यांनी जोडलेली आहेत. आता हे दुसरे तुम्ही त्यांचं काय ना भागवत सरांनी पण सांगितलं. फार मोठे मोलाची भाषण केलेले आहे. तर ह्याच्याविषयी मला बोलण्यासारखं काय यांनी तुम्ही लोकांनी ठेवलंच नाही. तर हे यांनी तर संगीत शिक्षकाची त्यांना आवड लागली. त्यांच्या इथे येण्याचंही फार प्रयोजन वेगवेगळं होतं. त्याप्रमाणे त्यांचं लग्न झालं. लग्नानंतर त्यांना संगीता नावाचीच बायको मिळाली हे एक उल्लेख करावा लागेल. त्याच्याप्रमाणे हे सगळं तुमचं हे आत्तापर्यंत भाषण झालेलं आहे. त्या अध्यक्षांनी सुद्धा चांगलं भाषण केलेलं आहे त्यांच्याबद्दल. मला काय त्याच्यात अवघड दुसरं बोलण्यासारखं ठेवलेलं नाही. म्हणून याच्या पुढील त्यांचं आयुष्य त्यांच्या मुलांचं त्यांच्या बाईंचं आणि त्यांचं स्वतःचं चांगल्या प्रकारे योग्य पुढील चांगलं हो सुख समाधानात जाऊ ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझं मी भाषण संपतो. अध्यक्षांपासून सुरुवात अध्यक्ष एवढे साहेब एक दिवस जेव्हा बाईंची बदली झाली तेव्हा द्रोणागिरीला बदली झाली हा जेव्हा विषय त्यांच्या कानावर गेला त्यांनी चौकशी केली आणि त्याला नाव कोळीबाई असं कळलं. पण ह्या मॅडम नक्की कोण आहे ते त्याला माहिती नव्हतं. एक दिवशी त्यांनी मला बाजारातच गाठलं आणि विचारलं भोईर सर तुमच्या बाईंचं नाव कोळीबाई का? हो. तर त्याला प्रश्न पडला की कोळीबाई मॅडम आहे आणि त्या द्रोणागिरीवर कशा जाणार तिकडे कशा जाणार? तेव्हा तर हा रस्ता सुद्धा नव्हता आणि तिकडे बाई कशा जाणार हा त्यांना प्रश्न पडला. त्याने मला विचारलं. मलाही तेवढं माहिती नव्हतं. आणि द्रोणागिरी बदली झाली तर खरी तर महाडला होत्या त्या तळ्यात येऊ असा विषय होता. नंतर त्यांनीच मगाशी सांगितलं केला
तो एक त्यांचा हिस्सा झाला. म्हणजे संस्थेतल्या माणसांबद्दल मला थोडंसं सांगायचं. नंतर आता सचिवांबद्दल म्हणायचं झालं तर सचिवांनी सांगितलं की जेव्हा जेव्हा काही गाणी व्हायची त्यांना जेव्हा जेव्हा वाटायचं आवडायचं तेव्हा ते अगदी चांगलंच सांगायचे की ते म्हणायचे सर आता तुमची प्रार्थना होते सगळं हे व्यवस्थित आहे असं तसं बाकीचे सर्वांनी सगळं सांगितलं मुलं घडवली आता शिक्षक आपण आहोत हे सगळं होतच आहे तो प्रश्नच नाही. पण प्रत्येक कमिटी मेंबर मला काहीतरी सांगून गेलं ते सांगायचं आहे. आता आपले शिर्के गुरुजी म्हटल्यानंतर ते गुरुजी त्याचं बरोबर बारीक लक्ष असतं. आता त्यांना त्यावेळेला मी सांगितलं होतं की सर आपल्याला गुरुजी आपल्याला असं असं करायचं छोटंसं नाटक वगैरे बसवायचं आहे पण ते काय माझ्यानं पूर्ण झालं नाही. त्याच्यावर निर्गिरी व्यक्त करतो कारण त्यांनी मला सांगितलं होतं गुरुजींनी की तुम्ही कधीही तयारी करा आपण ते करू आणि करून दाखवू. पण मीच त्या बाबतीत कमी पडलो आणि तेही घडलं. त्यानंतर आपले मुख्याध्यापक माझे मुख्याध्यापक मुतंगे सर ज्या वेळेला मी हजर झालो तेव्हा मुतंगे सर होते आणि मुतंगे सरांनी तर कधी कुठल्याच बाबतीत दुखावलं नाही. सांगण्याचं तात्पर्य आता असं आहे की मुळात नावच काय आहे सुहास. सतत हसत राहणे हा स्वभाव सगळ्या कुटुंबालाही माहिती आहे प्रश्नच नाही. तसं त्यांनी कधी दुखावलं नाही किंवा कधी कुठल्या गोष्टीत कमी पडू दिलं नाही. आणि मुतंगे सरांनी त्यावेळेला हजर करून घेतलं आणि आपलं कार्य नीट व्हायला पाहिजे प्रत्येक गोष्ट नीट व्हायला पाहिजे एवढा त्यांचा शब्द तो लक्षात ठेवून बाकीची गोष्टी कार्य केली. त्याच्यानंतर बरेचसे आपले मुख्याध्यापक वगैरे होऊन गेले. तर राहिले ढाकणे सरांचा स्वभाव म्हणजे तुम्हाला माहिती आहे बोलताच आहे त्याचा प्रश्नच नाही. असं ते कधी गोड कधी तिकडे बोलता स्वभाव. आता ढाकणे सरांनी सुद्धा कधी त्याचा आता कालावधी कमी मला लावला माझ्या पुढे ते आहे पण कधी दुखावलं नाही किंवा कधीच काय बोलले नाही. तेही नेहमी सतत चांगलं सहकार्य केलंच त्यांनी. आणि आपले चेअरमन आता चेअरमन आता ते चेअरमन झाले ह्याच्या आधी चेअरमन नव्हते पण त्यांची मुलगी आपल्या शाळेत शिकत होती आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं ना की आम्ही निगडीची संस्थेमध्ये भाग घ्यायचो आणि समूह गायन स्पर्धा घ्यायचो. एका वेळेला कमीत कमी 300 मुलं पाहिजे त्याच्यावर किती असो अख्खी शाळा आपली सगळे ग्राउंडवर असायचे. खूप खूप मजा असायची. आहेत काही विद्यार्थी अजून सुद्धा किंवा आता विद्यार्थी नाही जास्त पण त्यातले आहेत. तर त्यावेळेला ऐश्वर्याचं नाव तिचं ऐश्वर्या आणि तिला तर घोड्यावर बसवायचं होतं. आता कुत्र्यापासून मांजरापासून घाबरणाऱ्या मुली तिला त्या मुलीला घोड्यावर बसवायचं म्हणजे किती मोठं डेअरिंग होतं. मग असं काही अशा गोष्टी तिला तो झाशीच्या राणीचा रोल दिलेला आणि ते मुलाला घेऊन ते लढाई करायची. गाणं इकडे चालू आहे मुलं उभे आहेत ग्राउंडवर गाणं म्हणतायत आणि हा प्रसंग दाखवायचा आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या. तेव्हापासून चेअरमन सुद्धा खूप चांगलं म्हणत होते आणि अजून सुद्धा ते कधी वाईट म्हणणार नाही. अर्थात कोणीच वाईट म्हणत नाही. आता यातला कोणीच सांगेल भोईर माझ्याशी भांडले भांडण हा विषयच नाही त्याच्यापासून खूप लांब म्हणून वाटवाने सांगू दे माझ्याशी सर भांडले.
आपली गोष्ट आता पाहुणे सुद्धा आलेली आहे. तर सर्वांना माझं भाषण मी इथे थांबवतो आणि सर्वांना सांगतो की भोजन केल्याशिवाय कोणीही जायचं नाही, आवर्जून घ्यायचं. मला वाटतं सुहास भोईर तुराट हा आता संपूर्णपणे सगळ्यांनी विदित केलाय आणि आता शेवटला अध्याय माझ्याकडे ठेवलाय. अध्यक्षाकडे हा शेवटचा अध्याय असतो. भोईर पुराण संपलं, भागवत सर सूर निमाले, सूर कमी झाले. तुमची साथ जेवढी होती आणि या साथीने जे वैभव निर्माण या संस्थेसाठी केलं ते लक्षात ठेवण्यासारखे आहे. आता तुम्ही म्हणाल हा माणूस होता कसा, भोईर सर हा माणूस होता कसा, तर मला वाटतं पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलावा वैसा. कसंही भेटो, या माणसाने जाती धर्म त्याचप्रमाणे इतर काही गोष्टींची बंधनं कधीच पाळली नाहीत. या सर्व भित्ती ओलांडून या माणसाने सर्वांना अतिशय प्रमाणे प्रेमाने वागवलं. त्यांचे मित्र बघा तर सर्व धर्म जाती धर्मांचे मित्र त्याने मिळवले आणि त्यांनी खरोखरच या तळ्यामध्ये कमळाचं फूल विकसित व्हावं त्याप्रमाणे त्याने आपलं आयुष्य घालवलं. त्यांच्याकडे विषय होता संगीत. संगीत म्हणजे जीवनाला उभारी आणणारा एक विषय. संगीत म्हणजे जीवनामध्ये आनंद घडवणारा एक विषय. मला वाटतं आता जर डीजेवर एखादं गाणं वाजवलं तर काही जण हलत राहतील आणि मुलं तर नाचत राहतील. अशा प्रकारचं जीवनाला आनंद देणारा विषय या माणसाने शिकवलं आणि आम्हा सर्वांचं जीवन आनंदी करून टाकलं. भोईर सर कसे होते, मला वाटतं सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये निरनिराळे प्रकार असतात. आपला वरिष्ठ दिसला तर काही लोक मर्जी नसताना सुद्धा हात वाटतात, काही लालगोटेप्रमाणे पुढे 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 जाऊन करतात आणि काही खरोखरच प्रेमाने आपला हस्तानंद करतात. भोईर सर त्या प्रकारचे होते. त्यांनी कधी मोठेपणा दाखवला नाही किंवा ते कधी जमीन सोडून अधांतरी राहिले नाही. त्यांनी नेहमी हसतमुख राहून सर्वांशी अतिशय आनंदाचे आणि प्रेमाचे संबंध ठेवले. मला वाटतं आता ते म्हणाले, कारण माझं आयुष्य काही नाटकांमध्ये गेल्यामुळे मला वाटलं होतं की भोईर सर आपण पण एक बसवूया नाटक. हा संगीत हा विषय असा आहे तर सर्व स्तरामध्ये असावा लागतो. भजन घेतलं तरी संगीत पाहिजे, नाटक केलं तरी संगीत पाहिजे, सिनेमात गेलं तरी संगीत पाहिजे. म्हणजे संगीत हा सर्व ठिकाणी पसरलेला हा विषय हा त्यांनी या संस्थेमध्ये चांगल्या प्रकारे आपलं दाखवलं. भजन मंडळ त्यांचं आहे, साखरचं गणपती असा होता आणि आल्यानंतर यांची भजनाची बारी बसली होती. मला वाटतं बाई पण त्यांच्यासोबत होत्या, कारण त्या त्यांच्या नेहमी सोबतच असायच्या. बाईंचा स्वभाव पण अगदी आता सगळ्यांनी सांगितलं म्हणून मी सांगतो अशातला नाही. त्यांचा स्वभाव सुद्धा असं कधी कुठेही दिसल्या तरी त्यांच्या तोंडावरचं हसू हे नेहमी आपल्याला दिसायचं. मला वाटतं आतापर्यंत पुष्कळ जणांनी भाषणं केली, पुष्कळ जणांनी त्यांचं गुणगौरव केलं. आता मी आणखीन बोलत राहिलो तर मला वाटतं आता आपली सगळी भुकेची वेळ झालेली आहे, आम्ही थांबलेलं बरं. कारण प्रत्येकाला आता वाजले 2:30 वाजलेले आहे, भूक लागले आणि म्हणून मी माझं श्वास पुरण थांबून या ठिकाणी विश्रांती घेतो. सर्वांना नमस्कार करतो. आपण आले त्यांच्या नातेवाईकांना सर्वांना अभिवादन करून या माणसाचं आयुष्य सुखासमाधानाचं, समृद्धीचं आणि भरभराटी जावं अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करून थांबतो. जय हिंद.
सामान्य जनतेचा बुलंद आवाज. सत्य पोलीस टाइम्स.